आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। जळगावमध्ये युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरोसा नाही। जळगावच्या पाचोरा इथल्या मेळाव्यामध्ये शिंदेचे आमदार किशोर पाटलांनी भाजपवर आगपाखड केली आहे आणि सेनेच्या 5ही आमदारांनी ठरवलं तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसेल। किशोर पाटलांचं भाजपला आव्हान। महायुतीच्या एका वर्षाच्या काळामध्ये एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही। शिंदेचे आमदार किशोर पाटलांचा सरकारला घरचा आहे तर याला गुलाबराव पाटलांचाही दुजोरा। मागाठाणेमधील मालवणी महोत्सवाला उद्धव ठाकरेंची हजेरी। यावेळेला महापालिकेमध्ये आमचा महापौर होऊ दे, उद्धव ठाकरेंचं गारहाणं। सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा मग पोलिसांना द्या, राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। प्रक्षोभक विधानं करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न। दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरेंच्या विधानावरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा मोहिमेचं आयोजन। अमित साटम यांचा मुंबईकरांशी संवाद। कुणीही एकत्र आलं तरी त्याला महत्त्व नाही, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची प्रतिक्रिया। सत्याचा मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आमदार रोहित पवारांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। तर भाजपच्या मुकमोर्चाला परवानगी होती का? रोहित पवारांचा सवाल। भाजपच्या मुकमोर्चाला परवानगी होती का? एकट्या मनसे आणि मवियावर गुन्हा का दाखल झाला? संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। विरोधकांनी काढलेला मोर्चा देशाची गरज। लोकशाही टिकवायची असल्यास मतदान योग्य पद्धतीनं व्हावं। विरोधकांच्या कालच्या सत्याच्या मोर्चावर प्रहारचे नेते बच्चू कडूंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। 5 ते 8 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असतील। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आधी 2 दिवसाचा दौरा होता, मात्र आता असं कळतंय की 4 दिवसांचा हा दौरा असणार आहे। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। केंद्राचं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार। मंगळवार आणि बुधवारी केंद्रीय पथक राज्यातील अतिवृष्टी बाधित भागामध्ये नुकसानाची पाहणी करणार। अमरावतीमध्ये बच्चू कडूंची आज दुपारी 2:30 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलारांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली। सामनाच्या रोखठोकमधून दावा। 12 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध होणार। अजित पवार अध्यक्ष तर मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती। तर संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, मोहोळांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागलेली आहे आणि त्यांनी जी महत्त्वपूर्ण बैठक घेतली त्याच्यामध्ये तोडगा निघाला अशी माहिती 2 दिवसांपूर्वी आलेली होती। मात्र आता अशी माहिती मिळते की महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मोहोळ आणि अजित पवार दोघांनी सुद्धा अध्यक्षपदासाठी आपले अर्ज जे आहेत ते भरलेले होते, मात्र आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। बांगलादेशींना भारतामध्ये ठेवण्याचं काम भाजपनेच केलं। लोढांनीच राजीनामा द्यावा। काँग्रेसच्या सचिन सावंतांचं लोढांना प्रत्युत्तर। मंगलप्रभात लोढांनी असलम शेख, आमीन पटेल आणि अबू आझमींच्या मतदारसंघामध्ये 5000 बांगलादेशी असल्याचे आरोप केले होते। आगामी निवडणुकीमध्ये कराड उत्तर मतदारसंघातील सर्व जागा जिंकण्याचं टार्गेट। भाजप आमदार मनोज घोरपडे यांचं वक्तव्य। तर हवं तसं न करता आल्यामुळे काहींची चिडचिड होणं स्वाभाविक। नाव न घेता शरद पवार पक्षाच्या सुनील मानेंवर टीका। मुंबईतील पवईच्या रोहित आर्या केस प्रकरणामध्ये पोलिसांकडून संबंधितांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात। 3 महिन्यांपूर्वी रोहित आर्यानं संपूर्ण कट रचल्याची माहिती समोर। दरम्यान संपूर्ण घटनेवर रोहित आर्याच्या कुटुंबियांचा अद्यापही मौन। रोहित आर्याचे एन्काउंटर करणारे एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला। रोहित आर्यावर गोळी झाडण्याचे आदेश नव्हते। गोळी झाडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं गोळीबार। एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेकडे जबाब। जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते।